हे राजकारण आहे. इथं काहीही होऊ शकतं असं म्हणतात ते उगाच नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या भाजप आणि काँग्रेस यांनी अंबरनाथ नगरपालिकेत हातमिळवणी केली होती. त्यावेळी राज्यभराची मोठी चर्चा रंगली. आता त्याच प्रकारचं एक आश्चर्यकारक समीकरण पाहायला मिळालं. कारण खुलताबाद पंचायत समितीत अशी एक युती झालीय ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. इथे एकत्र आले ते म्हणजे शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप. म्हणजे महाराष्ट्रात 2019 पासून जे काही सत्तांतर, ज्या घडामोडी घडल्या त्या भाजप आणि शिवसेनेच्या युद्धामुळे किंवा एकत्र नसल्यामुळे झाल्या. आणि तेच दोन्ही गट आता इथे एकत्र आलेत. म्हणजे राज्यभरात एकमेकांच्या विरोधात उभे असलेले दोन्ही गट स्थानिक पातळीवर एकत्र आलेत आणि सत्ता स्थापनेत हातमिळवणी केली. साहजिकच या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. कारण दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असताना ही युती कशी झाली हा प्रश्न उपस्थित झाला. मग नेमका खुलताबादमध्ये पंचायत समितीत काय घडलं? भाजपला यातून काय साध्य करून द्यायचं होतं? प्रशांत बम किंवा सतीश चव्हाण यांचं नाव काय यात येतंय? या युतीमागे कोणती राजकीय गणितं होती? चला बोलूयात. यंदा झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक अपेक्षित अनपेक्षित आघाड्या, युत्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे नेमकं कोण कोणासोबत निवडणूक लढवतंय असा गोंधळच नागरिकांमध्ये निर्माण झाला. पालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये तर काही निर्णयांनी महाराष्ट्रातील अनेकांना धक्का दिला. उदाहरण द्यायचं झालं तर अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेच्या समीकरणात ट्विस्ट पाहायला मिळाला. जेव्हा शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले. म्हणजे एकेकाळीच नव्हे तर आजही राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि काँग्रेस हे पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र आल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या युतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली. नंतरनं ही युती तोडण्यात आली. या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकारची युती करणाऱ्या स्थानिक नेत्यांवर कारवाई केली जाईल असंही स्पष्टीकरण दिलं. दुसरीकडे काँग्रेसनेही या प्रकरणात आपल्या 12 नगरसेवकांना निलंबित केलं होतं. पण या सगळ्या घटनांमुळे एक मात्र गोष्ट स्पष्ट झाली की राजकारणात परिस्थितीनुसार समीकरणं बदलतात आणि सत्तेसाठीही काहीही निर्णय घेतले जाऊ शकतात. आता असंच एक अनपेक्षित समीकरण पुन्हा पाहायला मिळालं. ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये. खुलताबाद पंचायत समितीत इथं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्र येत युती केल्याचं चित्र समोर आलं. त्यामुळे स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. खरं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीच्या निवडणुका अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेनं बाजी मारली. त्यामुळे पंचायत समित्यांवर सभापती आणि उपसभापती पदांवर त्यांचंच वर्चस्व राहिलं. 6 पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती झाले तर 3 ठिकाणी शिवसेनेचे सभापती झाले. पण एक ठिकाणी मात्र वेगळ्या कारणाने चर्चेत आलं. ते म्हणजे खुलताबाद पंचायत समिती. इथं सभापती भाजपचा झाला, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्णपणे दूर ठेवत, अजित पवार गटाला दूर ठेवत छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समितीत एक वेगळीच घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे दूर ठेवत ठाकरे गटासोबत युती स्थापन करत पंचायत समितीवर स्वतःचा सभापती बसवण्यात आला. आता बघा, परस्पर गोष्टी इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाल्या. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीत झालं असं की भाजपचे कल्याण गायकवाड सभापती झाले. या निवडणुकीत झालं असं की या शिवसेनेमध्ये काही सदस्यांनी शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाच्या काही सदस्यांनी भाजपच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे भाजपचा उमेदवार जिंकला. या घडामोडींमुळे ठाकरे गटाचे अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले. तुम्ही आमचे लोक का पळवले असा सवाल करत त्यांनी समिती परिसरातच कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडण्याची घटना घडली. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष स्पष्टपणे दिसून आला. मात्र ही शत्रुत्वाची धार जवळपास 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद गंगापूर पंचायत समितीत मात्र दिसली नाही. उलट तिथे राजकीय चित्र वेगळंच पाहायला मिळालं. 6 सदस्य असलेल्या खुलताबाद पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाचे 3 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 सदस्य आणि ठाकरे गटाचा एकच सदस्य निवडून आला. आता खरं तर इथे सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय होता. अजित पवार गटासोबत ते जाऊ शकले असते. आकडेमोडही तशी जुळत होती. पण हा मार्ग न वापरता भाजपनं ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे खुलताबाद पंचायत समितीत एक अनपेक्षित समीकरण तयार झालं. ठाकरे गट आणि भाजप एकत्र आले. या युतीमुळे भाजपच्या सुनीता संजय खंडगाळे यांनी सभापतीपदी निवडणुकीत बाजी मारली. तर उद्धव ठाकरे गटानं पाठिंबा दिल्यामुळे त्यांची निवडणही सहज झाली. सत्तेच्या वाटपाच्या सूत्रानुसार उपसभापती पद मात्र ठाकरे गटाकडे देण्यात आलं आणि त्या पदावर मंदाबाई बद्रीनाथ वाकडे यांची निवड झाली. म्हणूनच खुलताबाद पंचायत समितीची ही युती चर्चेत आली. म्हणजे छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती जिथे दानवेंनी एकाची कॉलर पकडली होती, तिथे मात्र फक्त 25 किलोमीटर लांब बसलेल्या पंचायत समितीत ठाकरे आणि भाजप एकत्र आलं.
या सगळ्यामागे एक मोठं स्थानिक कारणही होतं अशी चुळबुळ सुरू आहे. ते म्हणजे प्रशांत बंब विरुद्ध सतीश चव्हाण. सतीश चव्हाण हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. खरं तर हा जुना राजकीय संघर्ष आहे. सतीश चव्हाण यांनी याआधी प्रशांत बंब यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोघांमध्ये राजकीय तणाव आधीपासूनच होता. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यात आलं नाही, तेव्हा यावर बोलताना सतीश चव्हाण चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आक्रमक भूमिका घेत मोठ्या शब्दात टीका केली. ते म्हणाले, जर अशा प्रकारे युतीमध्ये काम केलं जात असेल तर बाकीच्या ठिकाणी अध्यक्ष बसवायचा असेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मदत त्यांना लागणार आहे. त्यावेळी आम्ही काय करायचं ते पाहू. आम्ही बांगडा घालून बसलो नाही. याचं उत्तर आम्ही त्यांना नक्की देऊ. अशी प्रतिक्रिया सतीश चव्हाण यांनी या युतीवर दिली. म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी प्रशांत बंब यांच्यावर टीका केली असं म्हणलं तरी हरकत नाही. याला उत्तर देताना प्रशांत बंब म्हणाले, हातात बांगडा घालण्याचं वक्तव्य करून महिला दिनाच्या दिवशी महिलांचा अपमान सतीश चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी माफी मागावी. सतीश चव्हाण हे कोणत्या राष्ट्रवादीत आहेत हेच मला माहीत नव्हतं. याआधी ते राष्ट्रवादी शरद पवारांसोबत होते. माझ्या विरोधात तुतारी चिन्हावर लढले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी आले हेच माहीत नाही. खुलताबादमध्ये पंचायत समितीत 3 सदस्य निवडून आले. सभापती पदाची निवडणूक होती त्यामुळे मी इथे होतो. स्थानिक पातळीवर ठाकरे शिवसेनेसोबत पदाधिकाऱ्यांनी युती केली. आमच्या पक्षाने संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. कारणही विचारली आहेत असं स्पष्टीकरण बम यूही दिलंय. त्यामुळे या युतीची बम यांना कल्पना नव्हती का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मग तर यावरून भाजपला नेमकं काय सांगायचं होतं, की गरज पडली तर आम्ही ठाकरेंसोबत परत युती करू शकतो असं सुचवायचं होतं का? आता या सगळ्या गोष्टी वरिष्ठ पातळीवर जातील. वरिष्ठ नेत्यांच्या कानावर आम्ही घालू